मजा केली, खूप छान छान गेम्स खेळले विलामध्ये. आणि आता आम्ही टर्फला क्रिकेट खेळायला आलो आहे. सो आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे कारण खूप वेळ होता, काय करायचं कळत नव्हतं. सो आम्ही बॅट बॉल सोबत घेऊन आलो होतो. मला वाटलं विलामध्ये भरपूर जागा असेल पण नाही पुरली, त्यामुळं आता इथं आलो आहे. लुक, नाही आली ती, डोकं दुखायला म्हणे तिचं. आता क्रिकेट खेळणार, मग क्रिकेट खेळून जाणार. अजून एक मेंबर आहे आमचा जो अजून आलेला नाही आहे, तो आम्हाला जॉईन करायला आल्यानंतर. सगळी तयारी चालू, टीम पाडायची तयारी चालू है. सो या स्टेडियम, ये है वो इंसान जो अभी अभी आया है, क्या सजा देनी है इसको कमेंट में मैसेज करना मेरे को. इस इंसान को क्या सजा दी जाएगी. आमच्या बरोबर टाइम स्पेंड करायचं सोडून ड्युटीला गेला. एवढे म्हणजे हाऊस द जोश दिसत तर नाहीये तसं. हाऊस द जोश. सगळे जण क्रिकेट खेळून इथे दमलेले आहेत. पण चहा घेऊन इथे सगळे तरतरीत येणार. चहा घेऊन सगळ्यांना इथे सगळे परत फ्रेश होणार आहेत चहा झाल्यानंतर ना. आणि मग ऍडव्हेंचर सुरू परत पूल मध्ये, कारण एक मेंबर जो आला नव्हता तो आलेला आहे. आता कम्प्लीट झालंय सगळं, त्यामुळे मस्ती अजून थांबलेली नाही आमची. येस. मच गया शोर सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. अरे मच गया शोर सारी नगरी रे, आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे. आता पुढं काय झालं भैया, आपल्याला सांग भैया काय झालं आता. परत पूल मध्ये गेलो, खूप मजा केली. बस एवढंच. आता जेवण करणार मजबूत आणि रात्री झोपणार. एवढे बोलून माझे मी 2 शब्द जय हिंद. आणि रात्री झोपणार नाही, झोपून पण देणार नाही. मिसिंग पर्सन कसं असते, तुमचा फीडबॅक सांगा सर. समजने वाले को इशारा काफी है. अरे यार फेकून मारायचं. म्हणजे आपल्यासारख्या कोट्याधीशाचा मुलगा, नवकोट नारायण, तेच ते नवकोट नारायणचा मुलगा माझ्यासारख्या सामान्य अतिसामान्य, तेच ते अतिसामान्य माणसाकडे
नोकरी मागायला येतो कसा? आम्ही आल्याबरोबर कसं काय सोडलं? बस म्हणतो मी. ते क्लच सोडलं, ऍक्सिलेटर दाबलं, आपाप सुटलं बघा. बस म्हणतो मी. यु नो आय एम अ VJ. आईबाप चुकतात ते माहिती होतं, पण इतके चुकतात असं वाटलं नव्हतं. मुलीचं नाव विजय ठेवले. विजय विजय असेल विजय. नो आय एम अ व्हिडिओ जॉकी. यु नो अँकर, निवेदक, अनाउन्सर. तिकीट बोला. तिकीट ए तिकीट बोला हो. काय शाळा चालली का इथं? कुठं जायचं याचं तिकीट? तेरी दादरी दी झालं का जेवायला, तेरी दादरी दी तेरी दारी राव जेवायला वाढ मैला न न न न न न न न न न. त्या दिवशी नाण्यानं फक्त एकच बकासूर जेवताना पाहिला, पण अजून 2-3 बकासूर बाजूलाच जेवत होते ना. म्हणजे एकाच तालुक्यातून आलेले अनेक सारखा विचार करणारे हे सपने बूंद बूंद नैनों को बूंद बूंद सपने बूंद बूंद नैनों को बूंद कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते जैसा कोई सुन रही हूँ सुध बुध खोके कोई मैं कहानी पूरी कहानी है क्या किसे है पता मैं तो किसी की होके ये भी न जानी रुत है ये 2 पल की अब कैसे ही सदा क्वेश्चन चल पटकन विचार ना काही पण तू काय नाही भैया छान करते. हा साई साई काय विचारलं माझाच मूड जायला होता बा. तुला काय आवडतं? मी विचारणार आहे. माझा ब्लॉग कसा वाटला? मस्त. शेजापती तुला पुढच्या जन्मी काय व्हायचंय?
ओके ओके नेक्स्ट. बस बस. विराट कोहली. विराट कोहली. ओके हा. व्हिडिओची लेंथ वाढायला लागली ग. चल पटकन विचार साईल आता. वेळ नका घालू रे. वेळ नका घालू. चला आता समजलं रे. आई आई किती वाजले रे? किती वाजले? 1 वाजलेले ना आमच्या ठिकाणा चालू आहे. अजून व्हायचं 15 मिनिटं लागते. रात्रीचे 6 वाजले तर 7 वाजले आम्ही काय झोपणार. 2:30 वाजलेत रे. 2:30 वाजले. सुंदर वळणावरती बाहेर झोपली. अरे रात्रीचे 2:30 वाजले तर असं झोपू घालणार. देत नाहीत. यार, झोपेचा पाच. थांब ना. ए मला दे यार पाणी. कझिन्स बरोबर आल्याने भूताच्या गोष्टी झाल्या नाही असं कधी होऊच शकत नाही. या ठिकाणी तुम्ही बघत असाल असा घाण प्रॉब्लेम झालेला आहे इथे. आम्हाला माहीत पण नाही की पाऊस चालू झालाय आणि आमचे सगळे कपडे सुकलेले खराब झालेत, परत एकदा ओले झालेत आणि आम्हाला माहिती पण नाही आता ते घेऊन कशाला करणार. आम्ही कॅरी बॅग्स पण आणलेले नाही. इतके हुशार लोक आहेत. सो रात्रीचा सीन साधारण असा होता की कोणीच झोपणार नाही असं ठरलेलं होतं. कोणीच झोपणार नाही पहाटे 5 वाजेपर्यंत. फक्त 4 जागी होती. मी त्यातली होती. मला वाटतं हात चेकआउट आहे. सॉरी. कोणीही झोपणार नाही असं ठरवून सगळे झोपले होते ह्या ठिकाणी. झोपले होते इथे आणि 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 मी खोटं बोलत नाही. मी मगाशी पण येऊन रेकॉर्ड करून गेली. त्यामुळं प्लीज खोटं बोलून काही उपयोग होणार नाहीये. कळलं? अजिबात नाही, अजिबात नाही. मगाशी येऊन रेकॉर्ड करून गेली. मला तर बोलूच नाही. फक्त पडलो म्हणजे नाही, झोपलाच होता छान गाड. मी आले उठवायला तुला. आणि रात्री झोपणार नाही. झोपून पण येणार नाही. झोपून पण येणार नाही. रात्रीचे 6 वाजले तर 7 वाजले आम्ही काय झोपणार. 2:30 वाजले. गणेश शेठ कधी पण 2 पावलं मागे घ्या. झेप घेण्यासाठी नाही तर झोप घेण्यासाठी बाबू. बिकॉज झोप घेतल्यावरती माणसाचा माइंड फ्रेश होतो अँड ही विल बी डू एनिथिंग इन द लाईफ बाबू. एक तर आमचा भैया आहे. झोपलो की पूल मध्ये टाकणार असं बोलत होता. ह्याला पूल मध्ये फेकला पाहिजे खरंच. 6 वाजले तर 7 वाजले आम्ही काय झोपणार. 2:30 वाजले. झाली का झोप? झाली का झोप? हे खरं दोघं जुळेच वाटतं बरं का. पण चुकून वेगवेगळे जण म्हणाले. उठायचे काही चान्सेस दिसत नाही आहेत तुमचे. अरे वेदर नोटिफिकेशन आले अजून. बघ ना, बघ ते बघ 2 व्ह्यूज वाढले अजून तुझे. ते बघ
आवर चला उठा आवरा. डायरेक्ट हाच व्हिडिओ आता हे केलाय कारण मध्ये आधी मी व्हिडिओज काढलेला नाही. हे गाईज माझा ब्लॉग संपला आहे. आता ट्रिप एंड व्हायला लागली आहे. आम्ही रिटर्न जायला निघालेलो आहे. फोटोज काढून वेदाचं तर हे व्ह्यू बघा आणि हा व्ह्यू बघा. हो गणपती बाप्पा महत्वाचे. गणपती बाप्पा महत्वाचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या आशीर्वादाने खूप छान ट्रिप झाली आपली 2 दिवस. भैया सांगेल आपण अरे त्याला व्हायरल नाही व्हायचंय. व्हायरल होणार हा वन ऑफ माय एक्स्ट्रोवर्ट बडी. व्हायरल होणारच आहेस तू. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करून टाका. हो तुला भाई ने बोला करने का तो करने का. शंकर देवी तू तुझ्या अकाउंटवर टाक, इन्स्टा अकाउंटवर, म्हणजे आपोआप माझी सगळे व्हिडिओज व्हायरल होतील. सो बाय. आता मी वापस निघणार आहे. खूप छान अशी ट्रिप झाली. विलाबंद निघताना फक्त राहिलं त्या आठवणी. खूप मिस करणार आहे सगळं. ऊन थोडं जास्तच आहे दरवेळी वाटतं. सांग बरं कुठलं गाणं. हॉटेलमध्ये आपण हां गारवा हॉटेलमध्ये आम्ही. सो गारवा हॉटेलमध्ये आम्ही मस्त असं जेवण केलं. 2 दिवसाची ही ट्रिप होती. आम्ही विलावरती एकत्र छान असा टाईम स्पेंड केला आणि मला माहिती आहे माझे कझन्स हा व्हिडिओ बघायला गेले. सो मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे दॅट आय मिस यू ऑल अँड थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. सो अन्नाट ब्लॉगसाठी व्हिडिओजसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि येस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड.